केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केलाय। या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशावर खैरात केली असली तरी महाराष्ट्राला फारसं काही दिलेलं नाहीये। त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शनं केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतलं होतं। अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्रात रोष असा संदेश असलेले बॅनर्स आणि फलक झळकवत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की केंद्र सरकार हे महाराष्ट्राचा द्वेष करणारे सरकार आहे। आधी महाराष्ट्रातील उद्योग पळवले आणि आता अर्थसंकल्पात तोंडाला पाने पुसले आहेत। वास्तविक पाहता महायुतीच्या खासदारांनी महाराष्ट्रासाठी संघर्ष करायला हवा होता, मात्र हे खासदार गप्प बसलेत। जर आंध्र आणि बिहारवर खैरात केली जात असेल तर महाराष्ट्रावरील अन्यायाबाबत जाब विचारण्याची धमक भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने दाखवायला हवी होती, पण ते तसे करू शकत नाहीत। हे महाराष्ट्राचं दुर्दैव अशी टीका केली आहे।